हे लक्षात येत आहेत ना? आता एक लक्षात घे की आपला प्रश्न काय होता, डिफाईन स्कोप ऑफ सोशियोलॉजी. काय करायचं, समाजशास्त्राची व्याप्ती सांगायचा, एवढा सोपा प्रश्न आहे. प्रश्न येऊ शकतो 2025च्या मेनसाठी, 26ला पण पॉसिबल आहे. आता गोष्ट काय होते, आता हे बघ की तू काय केलेलं आहे, तुझं प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे. मी तुला सांगतो, इथे तुझं प्रेझेंटेशन चांगलं आहे, तू ऍक्च्युली कंपॅरिझन चांगलं दिलेलं आहे. इथे पण तू खूप चांगल्या प्रकारे जे ऑर्गॅनिक एनॉलॉजी आहे, सेंद्रिय स्वरूप, ते मांडलेलं आहे. पण तू करत काय माहिती आहे का, आता बघ तू समाजशास्त्राची व्याप्ती प्रेझेंटेशन दिलं, खूप छान आहे. पण तू काय करताय आता, पुन्हा ऑगस्ट कॉम इथे एक्सप्लेन करत आहे, पुन्हा इमाईल डर्कहाइम इथे एक्सप्लेन करत आहे, स्त्रीवादी दृष्टिकोन सांगत आहे. पण तू इथे स्त्रीवादी दृष्टिकोनमध्ये की बाबा काय असतं लिंग किंवा जेंडरचा अभ्यास, पेट्रियार्की काय, सिल्विया वेल्बी, ॲन ओकले इथे लिहू शकला असता की नाही, लिहू शकला असता. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑगस्ट कॉमचं काय म्हणणं आहे की कशा प्रकारे कशाचा अभ्यास झाला पाहिजे, सामाजिक संरचनेचा अभ्यास झाला पाहिजे, तू इथे पण देऊ शकला असता. तू याच प्रेझेंटेशनला मोठं केलं असतं, तुझा वेळ पण वाचला असता. आणि याला म्हणतो आपण ड्युप्लिकेशन ऑफ एफर्ट्स, ते नसले पाहिजे. ऍक्च्युली लक्षात येत आहे तुला काय म्हणतात ऍक्च्युली? येस. पण आपल्याला आता हे इम्प्रूव्ह करायचं आहे. तर मित्रांनो, या प्रकारच्या चुका तुम्ही पण करत आहात. जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे तर येऊन भेटा स्टेप अप अकॅडमी, गांजवे चौक. धन्यवाद.